हिंदू महाराणो जागा विका अन्यथा घरे पेटवून देऊ. पाकीच्या मस्जिद समोरील कुदळे प्लॉट येथील कुदळे कुटुंबावर मुस्लिम जमावाचा प्राणघातक हल्ला. हिंदू महाराणो जागा विका अन्यथा घरे पेटवून देऊ अशी धमकी देणाऱ्या मुस्लिम समाजकंटकांची पोलिसांनी अटक करून हिंद काढावी अशी मागणी पाकीच्या मस्जिद समोरील कुदळे प्लॉट येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर 100 ते 200 जणांच्या मुस्लिम जमावाने प्राणघातक हल्ला करून याच्या निषेधार्थ आरोपीवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं टिळक स्मारक मंदिर सांगली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला जगदीश कुदळे आणि त्यांच्या कुटुंबियांवर 100 ते 200 मुस्लिम जमावाने कशा पद्धतीने सशस्त्र हल्ला केला, याच्यापूर्वी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे दुकान भाड्याने मागितलं होतं, परंतु ते मी दिलं नाही म्हणून ते दुकान रात्रीच्या वेळी जाळण्यात आलं होतं. यामध्ये माझे लाखो रुपयाचे नुकसान झाले. आताही आमच्यावरती जातीवाचक शिवीगाळ करून हिंदू महाराणो घर विकून जावा अन्यथा घर पेटवून देऊ अशी धमकी रफिक शेख यांच्या कुटुंबियांनी दिली. सशस्त्र हल्ला करून आम्हाला बेदम मारहाण केली. आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावं, त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी करावी, अन्यथा हिंदूंना जगणं मुश्किल होणार आहे. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पाकीजा मस्जिद परिसरातील हिंदूंच्या घरावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. कुदळे कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार शोधून काढून त्याच्यावर कारवाई करून त्या परिसरातील नशेखोरांवर आणि नशेचा पुरवठा करणाऱ्यांवर तडीपारीच्या नोटिसा काढाव्यात. दिनांक 17 मार्च रोजी आमच्यावरती रफिक मुल्ला व त्यांच्या कुटुंबियाने जाणीवपूर्वक प्राणघातक हल्ला करून माझा लहान भाऊ शुभम बाळासाहेब कुदळे ह्याला गंभीररित्या जखमी केलेला आहे. तर ही घटना जागेच्या वादातून असून त्या लोकांचा असा स्टँड आहे की महारवतनातली जागा आहे त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी आमच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे. त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्या लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा ती जागा खाली केलेली नाही. आम्ही मूळ मालकाला बोलवून ती जागा त्यांना सोडवायचं सुद्धा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, तरीसुद्धा त्या लोकांनी आम्हाला न जुमानता आमच्या जागेमध्ये कारण नसताना वहिवाट केली आणि आमचा त्यांना विरोध होताना त्या लोकांनी आमच्या घरातल्या महिलांना बघून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उघडं फिरणे, महिलांना बघून गाणे म्हणणे, शिट्ट्या मारणे, या प्रकारचे त्यांनी काही गोष्टी केल्या आणि सांगून सुद्धा त्या लोकांनी समजावायला गेल्यानंतर सुद्धा आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून आम्हाला धमकी दिली की महाराणो ही जागा तुमची आम्ही आता कब्जा केलेली आहे, परत तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही आता ही जागा खाली करून इथनं पहिला चालते व्हा. तर ह्या गोष्टीला कंटाळून आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करून कंपाऊंड मारत असताना रफिक मुल्ला व त्यांच्या कुटुंबियांनी बेकायदेशीर जमाव गोळा करून आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला व आमच्यावर दबाव टाकून ती जागा सोडून मोकळी करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कठोर योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो. पाकीच्या मशिदीसमोर जे कुदळे प्लॉट आहे त्या कुदळे प्लॉटमधील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर 17 तारखेला जो त्या परिसरातल्या रफिक मुल्ला व त्याच्या कुटुंबियासह 100-200 जणांच्या मुआपनं जो भ्याड आणि भेकड हल्ला केला
त्याचा मी पहिल्यांदा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो. हल्ला करतेवेळी त्यांनी त्या ठिकाणी जे शब्द वापरले की हिंदू महारानो इथून चालते व्हा, नाहीतर तुमची घरं आम्ही जाळून टाकू, आणि त्या महिलांशी अत्यंत खालच्या पातळीनं कपडे काढून विनयभंग करून अश्लील भाषेमध्ये शब्द त्या ठिकाणी